नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी. आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल. पाहूयात आताची ठळक बातमी. 75व्या प्रजासत्ताक दिनी नाशिक येथे माजी सैनिकांचा सत्कार. भारतनगर ज्येष्ठ नागरिक संघ आडगाव शिवार यांच्या वतीने 75वा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2024 मोठ्या उत्साहाने साजरा. प्रथम ध्वजाचे ध्वजारोहण श्री कारभारी देवरे, संचालक श्री किसनराव धारबडे संचालक यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तमराव कडलक यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस हेडक्वार्टरचे PSI श्री राठोड साहेब व त्याचप्रमाणे जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र आहेर हे सुद्धा कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून माजी सैनिकांचा सत्कार राठोड साहेब व जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर, ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष कडलक, इतर संचालक मंडळ यांच्या वतीने करण्यात आला. श्री दत्तात्रय मते, श्री बोरसे, श्री बाविस्कर, श्री उत्तम मते, पद्माकर वटारे, श्री राऊत साहेब, श्री रमेश पाटील, श्री अशोकराव पोटे, श्री रमेश गायकवाड, श्री शंकरराव लोहकरे या माजी सैनिकांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. श्री बैरागीर भाऊसाहेब यांनी संघाला श्रीमती इंदिरा गांधी व राजीव गांधीचा फोटो सप्रेम भेट दिली. कार्यक्रमात खालील मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र आहेर, श्री उत्तमराव कडलक, अध्यक्ष एकनाथ तपकिरे, तज्ञ संचालक श्री पगारे, श्री सुधाकर राऊत, श्री पाटील सर, श्री बापूराव अहिरे, सहसचिव सुरेश गांगुर्डे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक श्री विष्णू लोहकरे सर यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्व संचालक, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष रामनाथ मोरे, आप्पासाहेब जाधव, मनोहर मोगल, एकनाथ तपकिरे, विजय धनवटे, कारभारी देवरे, सुरेश गांगुर्डे, रामराव मोरे, रामराव पगार, किसनराव धारबडे व श्री शुभम ढिकले सामाजिक कार्यकर्ते इत्यादी कार्यक्रमाला उपस्थित होते. अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. प्रतिनिधी RT आहेर, नाशिक. संविधान लिहिलं, घटना लिहिली, त्याचं अनुसरून ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट. धन्यवाद.